हॅलो हॅलो, मोकळा आवाज. हॅलो, अखंड हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या 396व्या जयंती निमित्त आज आपण सर्वच गावकरी या ठिकाणी जमला आहात. असं म्हणतात, गरजते शिवगर्जना, धार चढून तलवारीची गरजते शिवगर्जना, भगवाचा जयश ललकारितो गगना. धार चढून तलवारीची गरजते शिवगर्जना, भगवाचा जयश गरजते शिवगर्जना, भगवाचा जयश ललकारितो गगना. महाराष्ट्राच्या मातीत रुजले शिवरायांच्या पराक्रमाचे सोहळे. महाराष्ट्राच्या मातीत रुजले शिवरायांच्या पराक्रमाचे सोहळे. परंपरा लागतात चिंच टाकली गावाचे मर्दमावळे. परंपरा लागतात. आज मला इथे आल्याच्या नंतर मनस्वी आनंद झाला, कारण आज बऱ्याच दिवसानंतर जातीपेक्षा मातीवर, जातीपेक्षा मातीवर आणि मातीपेक्षा माझ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांवर प्रेम करणारी माणसं अजून नाही. नंतर बघा ना, शांता झाली, शालू झाली, आता कोणाचं नाव, आणि भावड्या भावड्यात म्हणत परत आला बाबूराव. पण त्या बाबूरावांना बोलवता मैं तुमसे मिलने आ जाऊ क्या, आणि बोल में हलगी बजाऊ क्या. पण त्या हलगीच्या तालावर ठेका न धरता आज या गावची शिवभक्त ढोल ताशे आणि डीजेवर जयंती साजरी न करता, जयंती नाचून नाही तर जयंती वाचून साजरी करता, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट. आणि माझ्या राजाची जयंती वाचूनच साजरी झाली पाहिजे. आपल्या लेकरांनी, आपल्या गावकऱ्यांनी आपल्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. ज्या राजानं तुमच्या आमच्यासाठी दिवस रात्र एक करून स्वराज्याची स्थापना केली, त्यांच्या जयंती निमित्त आपलं कर्तव्य आहे, आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. त्यामुळे वडाखाली बसलेल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही पुढे येऊन बसा. उठा सगळे जण पुढे या. तुमच्या लेकरांनी तुमच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय हो, बाहेरच्या गावकऱ्यांसाठी नाही ठेवलाय. म्हणजे बाहेरून वक्त्यांना बोलवायचं आणि आपणच वडाखाली बसायचं, हे बरोबर नाही दिसत. सगळ्यांनी या इथे चटईवर बसा. आज आपण आपले भाग्य समजूया की छत्रपती शिवरायांचे विचार ऐकण्याची संधी आज आपल्याला भेटली. छत्रपती शिवाजी ही फक्त 3 अक्षर नाहीये. शिवाजी हा जगण्याचा मंत्र आहे. तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं छत्रपती शिवाजी राजांनी. आज आम्ही ताट मानेला फिरतोय ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. रयतेच्या स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या, नवे त्यासाठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचा ताटकणा जागवणारा पहिला मराठा मानव श्रीमान शहाजीराजे भोसले, स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हाताची तलवार आणि छातीची ढाल करणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक मराठ्याच्या पोराची छाती रुंदावते, असा तलवारीच्या पाठीवरती मरण पेलून ठेवणारा पण यवनांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे समजावून देणारे जगद्गुरु तुकोबाराय, आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, परस्पर बंधमुक्त हा संदेश समाजाला देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांना शिक्षणरूपी अमृत पाजवून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वृत्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले,
चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला झिगारून येऊन एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष लोक कल्याणकारी राज्य करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, हसत हसत फासावरती जाणारे शहीद आजम भगतसिंग, राजगुरू सुखदेव, एका हातामध्ये खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करणारे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची तुमची आमची डोकी स्वच्छ करणारी संत गाडगे बाबा, तुरुंगात असताना आपल्या भावाला सांगतात, दादा ए दादा, त्या जेवणाच्या डब्यासोबत मला माझं शिवचरित्र सुद्धा पाठव, कारण तुरुंगातून बाहेर कसं पडायचं आणि आपल्याला देशाला स्वातंत्र्य कसं करायचं हे शिवचरित्रच मला शिकवेल, असे सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस. पृथ्वी शशाच्या मस्तकावर पडलेली नसून ती दीनदलितांच्या कष्टकऱ्यांच्या तुमच्या आमच्या तर हातावरती बसलेली आहे, असा विज्ञानवादी प्रश्न मांडणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व थोर विचारवंतांच्या, महापुरुषांच्या आणि ज्या संघर्ष योद्ध्यानं छत्रपती शिवरायांनी आम्हाला कसं जगावं शिकवल्याच्या नंतर शंभूराजांनी कसं मरावं शिकवलं आणि मनोज बाबासाहेबांनी पाटलांनी तुम्हाला आपल्या न्याय हक्कासाठी कसं लढावं शिकवलं, असे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील या सर्वच विचारवंतांना, महापुरुषांना, महामातांना, महामानवांना मी भाग्यश्री मोहिते आपल्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते. इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषानं विचार करायचा, मी शिवाजी राजांचा इतिहास ऐकायला आलो तर शहाजी म्हणून आलो, आणि प्रत्येक स्त्रीनं विचार करायचा, मी शिवाजी राजांचा इतिहास ऐकायला आले तर आई जिजाऊ म्हणून बसले. बसा, असंच बसा, पण ताठ बसा, ताठ बसा सगळेजण, कारण आपण स्वराज्यात बसले. अशा मातीत जन्माला आले ही जी माती वीरांच्या रक्तानं आणि मावळ्यांच्या घामाने नावून गेलेली माती, आणि अशा मातीत जन्माला येऊन जर का आपण माना खाली घालून ताट कमी न ठेवता मोबाईल बघत बसले तर त्या शिवाजी राजांचा अपमान केल्यासारखं होईल. कसा होता मावळा? स्वराज्यातील आमचा मावळा कसा होता मावळा? युद्धामध्ये त्या मावळ्याचा हात तुटला मावळ्याचा, आणि मावळा घरी बसला मावळा. तेवढंच राजे भेटायला आले, बघताच मावळ्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू आले. मावळा रडायला लागला, आमचा मावळा रडतोय हे बघून राजे किंचाळले आणि म्हणाले, लाज वाटत नाही तुला? अरे या मातीसाठी लढणारे आपण वीर, सगळ्यात हात गेला म्हणून रडतोस? त्यावेळेस मावळ्यानं काय सुंदर उत्तर दिलं, राजा हा हात काय, राजा हा देह काय, हे संपूर्ण जीवन तुमच्या समर्पित केले. राजा हात गेला म्हणून कधीच रडणार नाही, राजा हा मावळा हात गेला म्हणून कधीच रडणार नाही. राजा हा मावळा रडतोय तो याच्यासाठी रडतोय, आज माझा राजा, माझा शिवबा पहिल्यांदा या मावळ्याच्या झोपडीत आलाय आणि त्यांना वाचून मुजरा करायसाठी माझ्याकडे हात नाही, माझ्याकडे हात नाही. याला म्हणायचं निष्ठा, एवढी निष्ठा पाहिजे आमच्या पोरांची आहे. कृपा करून मावळ्यांना आपल्या लेकरांना शांत बसवा. इथे बसा एक जण, दादा इकडे येऊन एक जण बसा, त्या मुलांना शांत करा. मुलांना तुम्हाला चॉकलेट पाहिजे ना? पाहिजे की नाही? गुपचूप बसायचं इथं, हाताची घडी तोंडावर बोट, तुम्हाला इथं बक्षीस भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मुलांना शांत बसवा. कृपा करून ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीसाठी आपण जमलोय, काय शिकवलं त्यांनी? नुसती शिवजयंती साजरी करून चालणार नाही, महाराजांना डोक्यावर घेऊन चालणार नाही, त्यांचे विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजे, ते आत्मसात केले पाहिजे. मुलांना तुम्हाला जर मावळ व्हायचंय तर माझं एक वाक्य ऐका,
काळजामध्ये कोरून ठेवा. अरे वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू, गुटखा, तंबाखू हे असलं करून तुम्हाला मिळते तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसलीच तर तिला समजा तुमची मान. तुम्ही कशाला प्रयोगातले खरे शिवाय तुम्हीच सांगा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर अखिल भारतातल्या प्रत्येकाची स्फूर्तिदायी दैवत आहे. त्यांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे कसं जायचं असा एक आपला आदर्श निर्माण करून ठेवला आणि असाच त्यांचा आदर्श घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाडच्या 14 तळ्यावरती आंदोलन करण्यासाठी जायचे तेव्हा त्यांच्या मुखामध्ये एकच घोषणा असायची, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांवर 3-3 तास व्याख्यान द्यायचे, तेही मराठीत नाही तर ते इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये. महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्राच्या बाहेर, भारतातच काय, भारताच्या बाहेर जगामध्ये जर कोणी शिवचरित्र पोहोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोहोचवलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जे लेटर पॅड वापरलं त्या लेटर पॅडवरती जय शिवराय ही अक्षर असायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला. असाच आदर्श घेतला होता एका कर्मवीर भाऊराव पाटलांनी. तुम्हाला त्यांचा जीवनात घडलेला हा प्रसंग सगळ्यांनाच माहिती असेल. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या पहिल्या रयत शिक्षण संस्थेला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था. तेव्हा त्यांना 2 लाखाची गरज होती. तिथे एक व्यापारी आला, त्या व्यापाऱ्याला कळलं याला 2 लाखाची गरज आहे. व्यापाऱ्याला भाऊरावांना भेटला आणि भाऊरावांना म्हणाला, भाऊराव मला माहिती की तुम्हाला 2 लाखाची गरज आहे, मी तुम्हाला 2 लाख काय 4 लाख द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही माझे काम करा. तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, माझ्याकडे या गोरगरीब पोरांची शिक्षण होत असतील तर हा भाऊराव पाटील स्वतःच्या कातडीचं जोड तुमच्या पाठ घालायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. अरे तुम्ही सांगत असाल तर हा भाऊराव पाटील स्वतःचा जीव द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. त्यावेळेस तो व्यापारी म्हणाला, मला तुमचा जीव नकोय, मला तुमच्या कातडीचं जोड नकोय, मला फक्त तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं ना तेवढे फक्त बदला आणि त्या ठिकाणी माझं नाव द्या. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील त्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांगतात, अरे वेळ पडली त्या जन्मदात्या बापाचं नाव बदले पण एकदा दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही, कधीच नाही. हे होते समाज सुधारक. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आई जिजाऊंच्या पोटी. परिस्थिती काय होती तेव्हा? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उडावरती थैया नाचत होत्या. मंदिराची मंदिरं लुटली जात होती. आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता. गोठ्यातली गाय मरत होती आणि घरातली माल सुद्धा मरत होती. अशा परिस्थितीमध्ये मासाहेब जिजाऊंनी पोटातल्या शिवरायांना बरोबर असताना पोटातल्या बाळाला विचारावं, बाळा तुला स्वराज्य स्थापन करायचंय, गोरगरिबांचं रयतेचं शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, गोर बाळा करशील काय? तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट मुठी आवत होत, जणू ते बाळ आईला सांगत होत, मासाहेब तुमची इच्छा आणि श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य लोंढी काळ्या दगडावरची रेषा, काळ्या दगडावरची रेषा. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांवरती संस्कार केले. शिवरायांना मासाहेब रामायण महाभारत सांगायच्या, भीमाच्या अर्जुनाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या. शिवरायांनाही वाटायचं आपल्याला भीम सांगते, आपल्याला अर्जुन सांगते, आपणही त्या अर्जुनासारखं धनुर्धारी व्हावं, आपणही त्या भीमासारखं पराक्रमी व्हावं. शिवरायांना आई जिजाऊ संस्कार करत गेली. पण आजकालची आमची मम्मी 2 वर्षाच्या पोराला साधं जेवण कर म्हणायचं असेल
तर त्याला हरिपाठ देत नाही, त्याला भगवद्गीता देत नाही, त्याला शिवचरित्र देत नाही. काय देती? काय देती पोरांनो? मोठ्याने सांगा, काय देती? मग याच्यात चूक कोणाची? तुमचेच लेकरं सांगतात आधी आईनं सुधारलं पाहिजे. शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ मासाहेब घडली पाहिजे. आमची जिजाऊ टीव्ही चालू मग सोप्यावर घेऊन बसते. आमचा शहाजी राजा संध्याकाळी 7च्या नंतर झुलत झुलत घरी येतो. त्यालाच काही पत्ता नसतो. कुठून घडणार शिवराय? मासाहेबांनी संस्कार केले म्हणून माझ्या माय मावल्यानं तुम्ही देवळामध्ये जाता, देवाकडे जाता, देवाची भक्ती करता, स्वामींची भक्ती करता की नाही? आणि काय मागता त्या देवाला? काय मागायचं ऐका? जा देवा पुढे, व्हा नतमस्तक आणि म्हणा त्या देवाला, देवा सौभाग्य कुठास त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठास त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान दे मला, माझ्याही पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. जा आणि माझ्या देवाला जे मागितले होते माझ्या मासाहेब जिजाऊंनी, काय मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊंनी? माझ्या मासाहेब जिजाऊंनी मागितला होता एक पुत्र. हे अंबिके चंद्रिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्तही सिंहासने चिरफाड नाम माझ पुत्र दे, चिरफाड नाम माझ पुत्र दे. हे आई शिवानी मला असा पुत्र दे, जो शेतकऱ्यांचा राज्य निर्माण करून, कामकऱ्यांचा राज्य निर्माण करून, बहिणीकरांचा सगळे धर्मियांचं नवीन स्वराज्य निर्माण करील असा पुत्र मला तू दे, असा पुत्र मला तू दे. आणि गरीब सर्वांचं राहणार शिवाय म्हणून ऐकलं आणि महाराष्ट्राच्या दिवशी आणि जिजाऊंच्या दिवशी देवांचा कर्तनकार ही नवीन स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधनं विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, असुरांचा वध करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी त्यांचा बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटी जन्माला आले. म्हणून जेव्हा अफजल खान नावाचं संकट स्वराज्यावरती आले, साधा नव्हता तो अफजल खान. विंचू देवहाराशी आला, देवपूजा नावडे त्याला. ते पैधाराचे काम अधमासी तो अधम. आपल्या देवी देवतांचे मंदिर फोडणारे त्या अफजल खानाला नाही सोडलं राजांनी. साधा नव्हता तो अफजल खान. गरज पुनरसी फरला फजला फुजला व फजला बदल आधारे अंकी बदल तसबी आवाज आयत्या फजला बदल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण, तर सगळीकडनं आवाज येईल फजल फजल बदल बदल फजल. 2 मिनिटात ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी. साधा नव्हता तो अफजल खान. हरे रंग का सपना पाले अफजल आया फैस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया फैस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसको छाती में, भगवान उसको छाती में. संस्कार कोणाचे? आई जिजाऊचे. शिवरायांनी परत तिला माते समान दर्जा दिला. आईने ते शिकवलं. शत्रूच्या स्त्रीला सुद्धा सारी चोळी देऊन परत पाठवणारा जगातील एकमेव राजांच्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज त्याच राजांच्या महाराष्ट्रात कालची घटना आहे. त्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये आमच्या एका ताईचे भर रस्त्यावरती समाजकंटकांनी कपडे फाडले, तिला मारहाण केली, लहान लहान चिमुकल्यांच्या नरडीला ओरबाडलं. का? तर छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या गावामध्ये होत होतं. ते समाजकंटक त्या स्मारकाला विरोध करत होते. पण शिवरायांची वाघीण ती ताई एकटी भिडली त्या समाजकंटकांशी आणि छत्रपतींच्या स्मारकाचं रक्षण केलं.
ज्या राजांनी आया बहिणींचा आदर करायला आपल्याला शिकवलं, त्या राजांच्या स्मारकासाठी त्या गावामध्ये जातीवाद होतो. महिलेचे कपडे फाडले जातात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्या समाजकंटकांना या महाराष्ट्रात राहण्याचा काहीच अधिकार नाहीये. छत्रपती शिवराय जातीवादाचा विषय नाहीये. छत्रपती शिवराय तुमच्या आमच्या अस्मितेचा विषय आहे. 18 पगड जातीचा दैवत छत्रपती शिवराय आहे. म्हणून त्यांना सांगावंसं वाटतं, अरे इज्जतीवर हात घातलास, मर्दा असतास तर मर्दासारखा लढला असतास. इज्जतीवर हात घातलास, मर्दा असतास तर मर्दासारखा लढला असतास. शिवबाची वाघीण होती, तिने तुला तिथंच गाडला असता. तिने तुला तिथंच गाडला असता. जेव्हा रांजाच्या पाटलाने का गरीबाच्या कर्णकाटा पोळीवर बदामही केला, राजाला सहन झालं नाही. ते राजाने तात्काळ सजा केली. हात पाय कलम करा त्या पाटलाची, नुसत्या बांधवांना चौरंग करा त्याचा काम. गरीबाच्या पोळीवर बदामही झालाय. संस्कार आहेत राजांचे. छत्रपतींनी आपल्याला काय शिकवलं? स्त्रियांचा आदर करायला शिकवलं, माया बहिणींचं रक्षण करायला शिकवलं. आणि त्याच राज्यामध्ये अशा घटना घडत असतील तर खरंच समाजाला आज प्रबोधनाची गरज आहे. छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या. त्यांचा एक तरी गुण आत्मसात करा ना आपल्या पुढच्या पिढीला. छत्रपतींचे महत्व सांगा, नाहीतर उद्या जसं रामायण घडलं का अशी काही पुढे विचारतात, तसंच छत्रपती शिवाजी महाराज खरंच होते का हे आमचे लेकरं विचारायला मागे पुढे बघणार नाहीत.